औरंगाबाद हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागामधील महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला मराठवाड्याचे द्वार संबोधले जाते. या जिल्ह्यात एकूण 9 तालुके असून त्यामध्ये औरंगाबाद, खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, फुलंब्री, पैठण आणि वैजापूर यांचा समावेश होतो. या 9 तालुक्यांमध्ये एकूण 1344 गावे आहेत. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 10,130.89 चौरस किलोमीटर इतके असून 2011च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 37,01,282 इतकी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख नद्या गोदावरी, तापी आणि पूर्णा या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पिके कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी आणि गहू ही आहेत. औरंगाबाद जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे त्यात 2 जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू अजिंठा लेणी व वेरूळ लेणी या आहेत. जिल्ह्यातील पैठण हे एक ऐतिहासिक शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या जिल्ह्यातील हिमरू शाल देखील प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. या जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा या ठिकाणी तसेच पैठण तालुक्यात औद्योगिक वसाहती आहेत. त्यामधील शेंद्रा औद्योगिक वसाहत ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. याशिवाय चिकलठाणा येथे एक IT पार्क देखील आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात अनेक कंपन्यांचे कॉल सेंटर्स तसेच छोट्या IT कंपन्या सुद्धा आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रांची रेलचेल आहे. चला तर पाहूया. भद्रा मारुती या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ 3 ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातून पायी चालत येतात. वेरूळ लेणी, कैलास मंदिर, घृष्णेश्वर मंदिर. वेरूळला इंग्रजांनी दिलेले नाव एलोरा हे आहे व त्याच नावाने हे जगप्रसिद्ध आहे. क्रमांक 1 ते 10 बौद्ध धर्मांची, क्रमांक 13 ते 20 हिंदू धर्मांची व क्रमांक 30 ते 34 जैन धर्माची लेणी आहेत. यातील लेणी 10, 14, 15, 16, 21, 29, 32, 33 व 34 उत्कृष्ट आहे. याची लांबी सुमारे 164 फूट तर रुंदी 109 फूट व उंची 96 फूट इतकी आहे. हे खोदताना 30 लाख घनफूट दगड वेगळा करावा लागला. हे मंदिर बांधण्याचे काम 3 पिढ्यात इसवी सन 578 मध्ये पूर्ण झाले. शिल्पकलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. वेरूळ पासून जवळच घृष्णेश्वराचे पवित्र स्थान व कुंड आहे. हे महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 12वे ज्योतिर्लिंग आहे. हे शिवमंदिर असले तरी येथे पूर्ण प्रदक्षिणा घालतात. घृष्णेश्वराचे मंदिर अहिल्यादेवींनी उभारले. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. बीबी का मकबरा. बीबी का मकबरा हा आग्रा येथील ताजमहालाची प्रतिकृती आहे. या महालात औरंगजेबाची पत्नी दिलरास बानू बेगम यांची कबर असून ती मुघल बादशाह औरंगजेबाच्या काळात बनवण्यात आली होती. परंतु मकबरा मलिकाचा मुलगा शहजादा आझम शाहकडून सन 1651 ते 1661 या काळात आईच्या स्मरणार्थ बांधला गेला असावा असे इतिहासात आढळते. कबरीवर दिवसा सूर्यकिरणे व रात्री चंद्राचा प्रकाश पडतो. येथे औरंगजेब
व त्याची बेगम यांच्या वापरात येणाऱ्या वस्तू तसेच चटई, भांडे, लाकडी फर्निचर आणि वस्त्र असून त्यांच्या राहण्याचे साधेपण येथे दिसून येते. बीबी का मकबरा स्थापत्य शास्त्रातील अप्रतिम वास्तू असून मकबऱ्याची भव्यता आणि सौंदर्य ताजमहालासारखेच आहे. मकबऱ्याच्या उत्तरेस 12 लेण्या असून त्या 6व्या किंवा 8व्या शतकातील असाव्यात असा अंदाज बांधला जातो. दौलताबादचा किल्ला. दौलताबाद याचे जुने नाव देवगिरी. येथील प्रसिद्ध किल्ला यादवांनी बांधला. रामदेवरावांच्या काळात तो अल्लाउद्दीन खिलजीने सन 1296 मध्ये जिंकला. किल्ल्याभोवती खंदक आहे. याशिवाय भुयारी मार्गानेही येथे जावे लागते. किल्ला चढताना या किल्ल्याचा काही मध्यभाग अंधाराने व्यापलेला आहे. शत्रूला मारण्यासाठी येथे गरम तवा ठेवलेला असे. किल्ल्याच्या भोवतीचा महाकोट, शिल्पसंग्रह, बुरुज, हत्ती हौद, भारत माता मंदिर, चांद मिनार, हेमाडपंथी मंदिर, कालकोट चिनी महाल, मेंढा तोप, खंदक, भुयारी रस्ता, गणेश मंदिर, बारादरी, जनार्दन स्वामींच्या पादुका, दुर्गा तोप अशा कितीतरी गोष्टी बघण्यासारख्या आहेत. येथे यादवांनी बांधलेला 100 फूट उंचीचा मनोरा चांद मिनार हा किल्ल्याजवळच आहे. अजिंठा लेणी. औरंगाबाद पासून सुमारे 102 किलोमीटर अंतरावर घळीच्या आकारातील पर्वतात अप्रतिम अजिंठा लेण्या कोरण्यात आल्या आहेत. बौद्ध वास्तुशास्त्र, भित्तिचित्रे आणि शिल्पकलेचा आदर्श नमुना असलेल्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धांना अर्पण केलेली चैत्य दालने आणि प्रार्थनागृहे याशिवाय ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिक्खू वापरात असलेले विहार आणि आश्रम आहेत. लेण्यांमधील भिंती आणि छतांवर काढलेल्या देखण्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आणि बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण आढळते. सुमारे 700 वर्षे वापरात असलेल्या अजिंठा लेण्या काही कारणांमुळे अशात सोडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे 1000 वर्षांहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या. ब्रिटिश लष्करी अधिकारी जॉन स्मिथ 1839 मध्ये शिकारीसाठी निघाला होता. यावेळी त्याला या लेण्या दिसून आल्या. पानचक्की. औरंगाबाद येथील पानचक्की हे पर्यटन स्थळ निजामकालीन आहे. इथे पाण्यावर चालणारी पिठाची चक्की असल्याने याला पानचक्की म्हणतात. इथे येणारे पाणी शहराच्या बाहेरून 6 किलोमीटर वरून एका नहरीद्वारे जमिनीखालून आणले जाते व हेच पाणी 20 फूट उंचीवरून एका धबधब्याच्या स्वरूपात हौदामध्ये सोडले जाते. पानचक्की म्हणजेच मध्ययुगीन अभियांत्रिकीचे एक उत्तम उदाहरण आहे. जायकवाडी धरण आणि श्री क्षेत्र पैठण. जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी एक आहे. हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे, कारण या धरणातील पाणी या भागातील लोकांना पिण्यासाठी तर या जिल्ह्यातील MIDC मधील उद्योगांना पुरवण्यात येते. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात गोदावरीच्या तीरावर वसवलेले आहे. या धरणाच्या सभोवताली पक्षी अभयारण्य आणि उद्यान आहे. तसेच पैठण हे संत एकनाथ महाराजांचे जन्मस्थान आहे. याशिवाय येथेच त्यांनी समाधी देखील घेतली. एकनाथ षष्ठी हा येथील मुख्य उत्सव असून या 3 दिवसीय उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पैठण मध्ये येतात. या स्थळांव्यतिरिक्त जिल्ह्यात इतर अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, जसे ऐतिहासिक 52 दरवाजे, औरंगाबाद गुफा, पितळखोर लेण्या, किले अंतूर, सीता न्हाणी, सोनेरी महाल, ऐतिहासिक संग्रहालय, गौताळा अभयारण्य, सलीम अली सरोवर, सिद्धार्थ उद्यान याशिवाय ऐतिहासिक गोष्टी देखील या जिल्ह्यात आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.